कशी आहे तब्येत तुझी? हात लावून बघायचं. हो म्हणजे बाळाला हा हा हाय ताप गेला गेला नाही गेला ताप आहे थोडासा अजून. 1-0 ताप आहे. हा 1-0 100 ताप आहे तुला. हे नाही हा बाकी होतं काय हा ते मला वाटत होतं किती होतं हा. त्याच्यावर आज डॉक्टर काय बोलले? नाही डॉक्टर कन्सल्टीचं उभारल्यावर किती ताप हा हा अरे बापले. मग आता आराम करा. औषध खायला आराम पण करायचं असतं औषध घेतल्यावर. ड्रॉप टाकल्यावरती झोपायचं थोड्यावर लगेच खतम होतं. अरे आता डोळ्याला काही नाही ना झालेलं. डोळ्याला काही झालं की ड्रॉप टाकायचं असते. आता तुला ताप आले औषध पिलंय ना तोंडाने तू. हाताने पिलंय लवकर डोळे म्हणलाव. अरे बापरे काय करत नाही. ह्याला असं म्हणायचं की ह्याला हातात घेऊन औषध पिलंय. हा म्हणतोय हाताने पिले तोंडाने नाही पिलं. अगाऊ. चला काय नवरदेव काय चालू आहे? चपाती भाजी. काय खरं नाही. चपाती बनवता येत नाही. पीठ मळून घे. हा ना माझं काम चालू होतं ऑफिसचं. तोपर्यंत हे पीठ मळून ठेवतात म्हणजे पीठ भिजतं आणि नंतर मग मी जळली ती भाजी. नंतर मग मी येऊन चपात्या लाटून डब्बा भरून देते. तर खरं तर मी बऱ्यापैकी न आवडणाऱ्या भाज्या माझ्या हातच्या त्यांना ते स्वतःच्या हाताने बनवतात. कुठली बरं सांगते आता. ही काय बनवतात सांगू का? कोबी. फक्त माझ्या किचनची वाट लागते हा वेगळा भाग आहे. मस्त मस्त किती वाजवत आहे ते. मला तुझ्या ज्या हातच्या भाज्या आवडत नाहीत ना त्यामुळे स्वतः बनवतो. हो ना ते परत कोबी बनवता येत नाही. माझी बेइज्जती एवढी कोणी नसेल केली जेवढी तुम्ही करताय. माझे डब्बेवाले पण माझं कौतुक करतात आणि तुम्ही फक्त बेइज्जती. मला आवडतच नाही तुझ्या. हो का? माझे भांडे चेपतात त्याचं काय? मग शिक ना म्हणून. चांगलं भारी. चिकन चिकन बघू. मस्त. आता गेली माझ्या हातात मोबाईल. तुम्ही भाजी ते दळायला गॅसवर ठेवली होती शेगडीवर. शेगडीच्या साईडला ठेवली होती. इथे पाणी बघा किती सांगायचं. कसला बाळशी परत. तिखट तिखट जास्त नको टाकू. तिखट आणि हळद टाकलं. मीठ टाकलं नाही ना? टाकले थोडं. थोडंसं भाजून घ्यायचं. यांना ह्याच्यातली भाजी आवडत नाही. मिरची मधली मला नाही आवडत. वांगी तशी. पण माझे किचन इतकं खराब करून टाकतात ना. हे काय करून ठेवलंय. आता दिवसभर आवडत नाही मला. दिवसभर बायको कामावर असले म्हणलं की त्रास लागतं. घरातून बाहेर जर गेली तर मग तर अवघडच आहे. मग तरी घरातलं काम करते. घरातून काम करून तरी बघा एवढा पसारा दाखवतो तुम्हाला. कोबीची भाजी आवडते. पातळ 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 किती पातळ करायचं अजून काय माहिती. पीठ ना पीठ कसं पातळ नाही म्हणजे चपाती कशी मऊ आली पाहिजे असं पीठ मळायचं. प्रत्येक पुरुषाला स्वयंपाक हा करता आलाच पाहिजे. मी यांना नाही बोलत कधी करा पण मी माझ्या मुलाला स्वयंपाक करायला शिकवते. शिकवणारच. आणि कारण आता हल्ली सगळे वर्किंग असतात. बायकांना पण थोडा आराम पाहिजे. कारण माझा अंश महिन्याभराचं होतं तेव्हापासून मी काम करते. महिना नाही मी माहेरवरून 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्याचं होतं तेव्हापासून. मग मला खूप अवघड पडायचं. आणि आत्ता हेल्प करतात पण तेव्हा एकटी करत होते आहे की नाही. तेव्हा तर 10-15 डबे काम अंश एवढा असा तो साईडला रडत पडायचा आणि मी करायचे. तेव्हा मला हेल्प अजिबात नाही केली. ते मी आयुष्यभर नाही विसरणार. आता कसं खायला पाहिजे म्हटल्यावर करणार आहे ना. आता बायको पैसे नाही देत. पहिले पैसे द्यायचे मी डब्याला. त्यांचा डबा उशीर झाला की मी डब्याला पैसे द्यायचे बाहेरचं खायला. त्यामुळं मग आता सगळे म्हणतात ऑफिसमधले यांचे बायको पैसे नाही ह्याला देत. सगळा पगार याचा हडपून बसते.
तर संध्याकाळची मला अशी कामं आवरायला लागतात. ही बघा आता गेली ना बाई पुढं लगेच, आणि हा पसारा आवरायचा आहे आता. अंश पप्पा झोपून उठले होते त्यामुळं. तर आता माझं संध्याकाळी आता 9-9:30 वाजलेत. पहिलं किचन आवरून घेतलं, त्यानंतर मग मी असं बेड वगैरे आवरून घेते. मला किचन पहिलं आवरायला लागतं, आणि कारण मला त्याशिवाय काही स्वयंपाक बनवावंच वाटत नाही. किचन आवरून पहिल्यांदा मी अंशसाठी चपाती बनवते. हे संध्याकाळचं माझं रुटीन आहे, हे असंच असतं माझं 9 नंतरचं. तर ह्याची खेळणी वगैरे बाहेर ठेवावी लागतात. अंश पप्पा अजिबात अंथरूण वगैरे काढत नाही, तर ते आपल्यालाच करावं लागतं, कारण पर्यायी नसतो. कारण मुलगा लहान आहे आपला. आम्हा दोघांना धुळीची ॲलर्जी आहे, अंशला पण आणि मला पण. बऱ्यापैकी तुम्हाला कळत असेल की मी व्हिडिओ बनवताना किंवा व्हॉईस ओव्हर करताना दम लागत असतो मला, कारण मला त्रास आहे दम्याचा त्यामुळं. तर आता हे सगळं घडी मारून ठेवते. त्यानंतर बेडशीट काय आता चेंज नाही करणार, कारण बेडशीट मी सकाळी बदललं होतं. तर आता उलटं करून बेडशीट हे घालणार. आणि मला हे व्हाईट बेडशीट जे आहे इलॅस्टिकचं, भरपूर लोक विचारत होते की ते का नाही वापरत, तर खराब होतं. आणि या इलॅस्टिकच्या बेडशीटवरती ना आपलं हे नॉर्मल कॉटनचं बेडशीट खूप छान बसतं. त्यानंतर आता हे टिश्यू वगैरे सगळं साफ करायला पाहिजेत, कारण पूर्ण घरभर टिश्यू करून टाकलेत अंशच्या पप्पांनी. दिवसभर जरी मी घरातून काम करत असले तरी मला ब्रेक मिळत नाही की साफसफाई करत बसायला. टार्गेट बेसवर काम करतो, त्यामुळं ब्रेक पण जास्त आपण घेऊ शकत नाही, कारण त्याशिवाय आपल्याला पगारच पडत नाही. कारण फिक्स सॅलरीवरती मी काम करत नाही. खरं तर जॉब दुसरा बघायचंच आहे, कारण आता जिथे आहे तिथे मला नंतर मग मांजर इश्यू आहे. 2-3 टिश्यूसोबत महिने खेळतात, पेमेंट ते होते, तर डबल त्यामुळे आगाऊ अति त्रास झालेलं झालेला आहे. मांजर. बाहेरचं आता किचनमधली साफसफाई करून घेते. आता तुम्ही म्हणाल ती बरणी कसली आहे, तर मी त्याच्यात भंगार भरून ठेवले. मला आता वेळ मिळाला बेडवरती भंगार आणि द्यायला किचनची जायला. पण साफसफाई करून तर घेतली. अंश 2 त्यानंतर दिवस ह्या स्कूलला बाईचे नव्हता लाड गेला, आजारी करावेच होता त्यामुळं. लागतात, तर कारण ही आलीच दिवसभरातून लाड एकदा करून मिळालं घ्यायला, नाही स्वतःची हातामध्ये खूपच अशी आगाऊ झालेली म्हणून. आहे. आता आपल्याला ना परीला खाऊ घालायचे. परी तर ही कॅट फूड खाते, बाकी काही खात नाही. तर मी खूप ट्राय केलं होतं तिला दूध पाजायचं, पण ती काही दूध नाही पित आहे, गाईचं पण म्हशीचं पण पित नाही. म्हणजे हिला दूध हा प्रकार आवडतच नाही, हिला फक्त कॅट फूड पाहिजे. ती कॅट फूड खाते माझी परी. आणि ही अंशची गोधडी आहे. आता 2-3 दिवस अंशला खूप ताप होता. परी त्याच्या पुढ्यात झोपते, तिला पुढ्यात झोपू द्यायचं नव्हतं, कारण ती मारते गालावरती आणि त्याला उठवते. एकतर अंशची 2 दिवस तब्येत बरी नव्हती, त्यामुळं असंही तो झोपत नव्हता, त्यात आणि ही त्रास देत होती. म्हणून मी हा अंशचा स्टडी टेबल आहे त्याला बाहेर घेतला. त्याला असं अंशची लहानपणाची गोधडी अशी तिकडून तिकडून पॅक केली, आणि परीसाठी असं घर बनवलं, आणि परीला गॅलरीत ठेवलं. दिवसभर घरात घेते, संध्याकाळची बाहेर अशी. हे परीचं कॅट फूड आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी काढून वरती ठेवलं आहे, बाकी सगळं पॅक केलं. मला नव्हतं माहीत की ह्याला मुंग्या लागतात. मग नंतर कळाल्याच्या नंतर मग असं थोडंसंच काढून वरती ठेवलं आहे, बाकी पॅक केलं. पटकन खाऊन घेते नाही. तर अंशला जेवायला मी पुन्हा बाहेर बेडवरती बसवलं, का ते लक्ष राहतं माझं, तो जेवत नाही. त्यानंतर मी माझे केस विंचरून घेते. सगळ्यात अगोदर तर मला असं वाटतं पहिल्यांदा केसच विंचरून घ्यायला पाहिजेत मी, कारण कसं होतं ना, माझे केस इतके गळत आहेत की पूर्ण घरभर माझे केसच मिळतात. तरी मी हाताने असा गुंता करत काढत असते. तर 6च्या आधी खरं तर केस विंचरावे, पण मला काही वेळच मिळत नाही. त्यानंतर माझे हातपाय तोंड धुवून नंतर माझी स्वामी सेवा सुरू होते. चला आता आपण ब्लॉग इथेच थांबवूया. तर हे होतं माझं सायंकाळचं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा.